जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या पाटणकर टोळीचा सराईत गुन्हेगार श्रवण पगार याला नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने नवी मुंबई येथून ताब्यात घेतलाय। 10 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। 7 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी आदित्य दीपक कांबळे यांच्यावर श्रवण पगारे, हर्षद पाटणकर व अजय पाटणकर यांनी जीवघेणा हल्ला केला होता। फिर्यादी यांचे सासरे मायकल भंडारे यांनी केलेली केस मिटवायची असल्याचे सांगत फिर्यादीला विवा शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक परिसरात घेऊन जाऊन तिघांनी बेदम मारहाण केली। हातातील फायटरने मारहाण, पिस्तूल काढून गेम संपवतो अशी धमकी व शर्टच्या खिशातून 1200 रुपये जबरदस्तीने लुटल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 भादवी कलम 309(6), 115(2), 352, 351(2), 3, 3(5) व हत्यारबंद अधिनियमानुसार 3/25 प्रमाणे 8 डिसेंबर रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपी फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनानुसार गुंडविरोधी पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले। पथकातील अंमलदार घनश्याम महाले यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी श्रवण पगारे हा नवी मुंबईतील कामोठे येथील एका जिममध्ये काम करत असल्याचं समोर आलंय। 10 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नवी मुंबईतील विविध जिममध्ये शोध घेतला। अखेर आयटॉक्स जिम सेक्टर 12 कामोठे येथे सापळा रचून श्रवण पगारे याला शिताफीने अटक करण्यात आली आहे। चौकशीत त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असून याआधीही गुन्हा रजिस्टर नंबर 346/2025 मध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय। ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे। पोलीस आयुक्तालयाकडून या पथकाचे कौतुक करण्यात आले। टेस्ट मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।